ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे अश्विन सायलीची सगळी हिस्ट्री जाणून घेण्यासाठी तो आश्रमात असतो। अर्जुनला आणि चेतनला कुसुमताई खूप मदत करत असते। इकडे अश्विन हा प्रियाकडे वकील घेऊन आलेला असतो जेणेकरून प्रियाचा जामीन व्हावा। या सगळ्यामध्ये अश्विन प्रियाला सोडण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करत असतो। वकिलाला एकच हवं असतं की आपल्याला पैसे मॅनेज करायला लागतील, कारण की प्रियाला सोडायचं असेल तर तिचा गुन्हा मोठा आहे आणि तिला 7 वर्षाची शिक्षा मिळालेली आहे आणि तिला ह्याच्यातून सोडायचं असेल तर त्याच्यासाठी चांगले पैसे मोजावे लागतील आणि वरच्या कोर्टामध्ये अपील करावी लागणार आहे। आणि हे सगळं तुम्हाला चालत असेल तरच मी प्रियाला सोडवू शकतो। आणि वकील अश्विनला सल्ले देत असतो, तरी ते अश्विनला या वकिलाची फी देणे परवडत नसतं आणि की प्रिया जेलमध्ये गेलेली असते आणि तिचा जामीन मिळवून देणे या सगळ्या गोष्टी करून घेणे खूप वेळ घेण्यासारखा असतो। त्यासाठी वकिलांनी अश्विनला पैसे देण्यासाठी सांगितलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये अश्विनला विचार पडतो की आता हे सगळे पैसे आता वकिलाला द्यायचे कसे, कारण की याच्या आधी अश्विनने प्रियावर भरपूर पैसे उडवलेले असतात। आणि अश्विन विचार करतो की हे पैसे आणायचे कुठून, कारण की लाखात खर्च जाणार असतो आणि ही मदत आता कोणाकडनं घेऊ। तेव्हा अश्विनला लक्षात येतं या सगळ्यामध्ये मला बाबा मदत करू शकतात आणि तो प्रतापकडे जातो। प्रताप विचारायला लागतो अश्विनला, ठीक आहे ना, तुझी तब्येत बरी आहे ना? तेव्हा ते अश्विन बोलायला लागतो की माझ्या तब्येतीला काय झालं नाही, माझी तब्येत ही या तन्वीवर अवलंबून आहे। तेव्हा ते प्रताप बोलायला लागतो, नक्की तुला काय झालंय? तेव्हा अश्विन बोलायला लागतो की डॅड मला पैशाची गरज आहे। तेव्हा ते प्रताप बोलायला लागतो की तुला कशाला पैशाची गरज आहे? तेव्हा अश्विन बोलायला लागतो की प्रियाला सोडवायचं आहे। तेव्हा प्रताप बोलायला लागतो की अश्विन, त्या तन्वीसाठी मी काही मदत करू शकणार नाही आणि तुला मी अगोदर सांगितलं होतं की त्या तन्वीसाठी मी काही करू शकणार नाही आणि तुला जर मदत हवी असेल तर तू सांग, पण तुझ्या बायकोला अजिबात मदत होऊ शकणार नाही। तो अश्विन बोलायला लागतो की तुम्ही असं कसं बोलता, तिचा पण हक्क आहे ना आणि माझा पण या घरावर हक्क आहे ना, आणि त्यासाठी तुम्हाला मला मदत करावी लागेल आणि माझी थोडीफार मदत तुम्ही करा। आणि डॅड, ह्या तन्वीला मला सोडवायचं आहे, कारण की त्यासाठी मी काहीही करू शकतो आणि मी कोणत्याही थराला जाऊ शकतो। तेव्हा ते प्रताप बोलायला लागतो, तू कोणत्याही थराला जा, पण माझ्याकडनं तुला काहीच मदत होऊ शकणार नाही। तेव्हा अश्विन बोलायला लागतो की डॅड, तुम्हाला मदत करायची तर नका करू, पण काही झालं तरी मी प्रियाला या जेलमधनं सोडूनच आणणार आहे। तेव्हा प्रताप बोलायला लागतो, तुला जे करायचं ते कर, पण तुला समजेल की या प्रियाने अगोदर जे पण केलं आहे ना ते तुला नीट माहीत नाही आणि तिने शिक्षा भोगली असती तर तिला काहीतरी पश्चाताप झाला असता, पण तिला तू शिक्षा भोगू देत नाही, तिला समजणार तरी कसं, म्हणून मी तुला मदत करणार नाही। आणि प्रताप सांगायला लागतो की तू जर तिला सोडवलं तर तुला माहित नाही ते काय करेल, आणि तू जर तिला सोडवलं तर तुझी खूप मोठी चूक होईल। तेव्हा ते अश्विन बोलायला लागतो की ठीक आहे डॅड, मी तिला सोडवीन, त्यासाठी मी घाण राहिलो तरी चालेल। अश्विन प्रतापला चॅलेंज देऊन तो बाहेर निघाला असतो आणि स्वतःचं सोनं नाणं स्वतःच्या नावावर जितकी पण इन्व्हेस्टमेंट आहे ती घेतो। जेवढी इन्व्हेस्टमेंट आणि सोनं नाणं हे जमा करूनही पण त्याच्याकडे तेवढी रक्कम आली नसते। तो अश्विनला टेन्शन येतं आणि तो विचार करायला लागतो कोणाकडनं तरी पैसे उचलायला लागतील आणि अशी व्यक्ती मला शोधायला लागेल आणि अशी व्यक्ती तो शोधतो जेणेकरून त्याला पैसे मिळेल आणि तो असा पेशंट त्याच्याकडे यायचा जो त्या लोकांना तो व्याजाने पैसे द्यायचा। तो विचार करतो की या माणसाकडून आपण पैसे उचलायचे आणि तो आपल्याला स्वतःला घाण ठेवायचा विचार करतो आणि अश्विन ठरवतो की काय झालं तरी पण मी माझ्या बायकोला सोडवणारच आणि ही मस्ती आता अश्विनला भारी पडणार असते। आता अश्विनने व्याजाने पैसे उचललेले असतात प्रियासाठी, ते पैसे आता तो वकिलाला देतो आणि तो प्रियाला सांगायला लागतो तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे। प्रिया बोलायला लागते खूप रक्कम जमा केली, तर ते अश्विन सांगायला लागतो तू काळजी करू नको, तुझ्या सामने कुठली रक्कम काहीच नाही। ते प्रियाला आनंद होतो का माझ्यासाठी या माणसाने स्वतःला घाण पण ठेवले आणि प्रिया खूपच आनंदी झाली असते। इथे सायली खूप टेन्शन मध्ये असते, कारण की अर्जुन घरी आले नसतो। इथे अर्जुनला टेन्शन असतं की काही पण करून मी सायलीचे आई बाबा शोधीन आणि कल्पना आणि सायली खूप टेन्शन मध्ये असतं जेणेकरून इथे अर्जुन घरी आलेला नसतो। कल्पना आणि सायली मोदक खाण्याचं नाटक करायला लागतात आणि बोलायला लागतात की आता 2च उकडीचे मोदक राहिले, आता ते आम्ही संपवणार आहोत। पण त्या टायमाला इथे अर्जुन त्यांच्याकडे लहान पोरांसारखा मोदक मागायला लागतो आणि घराचं वातावरण पण छान झालेलं असतं आणि त्या अर्जुनला पण आनंद झाला असतो की सायलीने कल्पना एकमेकांबरोबर मिसळून वागतायत आणि अर्जुन सांगायला लागतं की माफ करा, मला उशीर झाला होता आणि त्या अर्जुनला वाटलं असतं की काय झालं तरी पण मॉम डॅड आणि माझी बायको माझ्यासाठी मोदक
ठेवणारच. आणि अर्जुन बोलायला लागतो की तुमच्या दोघांचा प्रेम माझ्यावर असंच राहू दे. इकडे अश्विनने वकिलाला पैसे दिले असते आणि हायकोर्टामध्ये अपील केलं गेलेलं असतं आणि वकिलांनी जोर लावल्यामुळे आता प्रियाची सुटका चांगलीच झालेली असते. आणि तिची सुटका झाल्यामुळे प्रिया खूप आनंदी झाली असते. ते वकील प्रियाला बोलत असतो की तुमची आता जामीन झालेला आहे आणि आता तुम्ही काही चुकीचं करू नका. इकडे अश्विन विचार करतो की मी आता प्रियाला घरी घेऊन जाणार आणि तिचे जेवढे पण सुनेचे अधिकार असतात ते तिला मिळवून देणार. आणि अश्विन आता भलताच आनंदी असतो. जेव्हा अश्विन तिला घरी घेऊन येतो सगळे आता रागावलेले असतात. तेव्हा सायली बोलायला लागते अश्विनला की तुम्ही आता तन्वीला परत का घेऊन आलात. घरामध्ये खेळीबिळीचं वातावरण असताना या प्रियाला पाहून सगळ्यांना रागलेला असतो. घरी आल्यानंतर प्रिया मुद्दामून गणपतीच्या समोर हात जोडून उभी राहिलेली असते. त्याच टायमाला सगळ्यांना धक्का बसतो आणि सगळे विचारायला लागतात की प्रियाला तू इथे कशासाठी आली आहेस. आणि अश्विन बोलायला लागतो की तुम्ही सगळे असे का बघता, हे तन्वीचं घर आहे ना म्हणून तिला इथे घेऊन आलोय. आणि गणपती बाप्पा सगळ्यांच्या आयुष्याचं विघ्न टाळतो आणि तसेच आमच्या प्रियाच्या आयुष्यातील विघ्न त्यांनी टाळलेलं आहे. प्रियाच्या आयुष्यातील विघ्न गणपती बाप्पाने दूर केलेलं आहे. आणि प्रिया बोलायला लागते की प्लीज मला माफ करा आणि गणपती बाप्पा घरी आलेत आणि माझे पाप पण तुम्ही पोटात घाला आणि आता मी चूक अजिबात करणार नाही. तो इथे कल्पनाला खूप रागायला असतो आणि ती बोलायला लागते ते प्रिया तू जे चुकीचं वागतेस ना जे तू वागतेस ना ते खूप चुकीचं आहे. कल्पना बोलायला लागते तू कशासाठी आलीस आणि तू कोणत्या हक्कासाठी इथे आलीस आणि तुला अश्विनने इथे का आणलं. तो अश्विन बोलायला लागतो मम्मी हे तन्वीचं घर आहे, ती कुठे जाणार, ती इथेच तर येणार. तो इथे प्रताप बोलायला लागतो अश्विन हे तन्वीचं घर नाही आहे आणि तन्वीच्या या घरावर काही अधिकार उरलेला नाही आणि तू तिला कसं सांगू शकतो की तुझं हे घर आहे. ते प्रिया खूप घाबरली असते. तिला वाटत असतं की आपल्याला या घरातून हाकलवलं तर आपलं का होईल. तेव्हा कल्पना बोलायला लागते की काय झालं तरी या प्रियाला या घरात स्थान नाही. तो इथे अश्विन बोलायला लागतो मी आता बघतो या प्रियाला या घरात स्थान मिळत नाही. इथे कल्पना बोलायला लागते की तू इतक्या खालच्या थराला जाऊन आमच्याशी बोलतोय. तेव्हा इथे सायली कल्पना बोलायला लागते प्लीज आई तुम्ही शांत व्हा, तुम्ही काय बोलू नका. तेव्हा इथे कल्पना बोलायला लागते आता ह्या घरामध्ये आपण पुन्हा एकदा गुण्यागोविंदांनी नांदत होतो पण आता परत ही या घरात आलेली आहे. सायली तुझा पण आम्ही स्वीकार केला होता पण आता या प्रियाच्या येण्याने आता ह्या घराची पुन्हा वाट लागली आहे. तर ते प्रताप बोलायला लागतो बरोबर बोललीस कल्पना. प्रताप अश्विनला बोलायला लागतो की तुझ्या बायकोला या घरातनं बाहेर कर, तिला या घरामध्ये काही स्थान नाही. तर ते प्रिया बोलायला लागते मला प्लीज माफ करा. आणि प्रिया बोलायला लागते की मला प्लीज या घरात घ्या, मी स्वतःला चेंज करून दाखवीन, मी स्वतःला बदलून दाखवीन. तर ते प्रताप बोलायला लागतं की तुझी जाती सापासारखी आहे, तुला किती पण दूध पाजलं तर तू डसायचं राहणार नाहीस. त्यानंतर ते प्रिया सायलीकडे रागाने बघते आणि तिला बोलायला लागते की मी इथनं गेल्यानंतर तू सगळ्यांना माझ्या विरुद्ध भडकवलंस का. सायली भडकते आणि बोलते की प्रिया तू काय मला तुझ्यासारखी समजते काय आणि तुझे वागतेस काय आणि तुझं हे सगळं वागणं हे चुकीचं आहे आणि तुला मी आता सहन करणार नाही. आणि ते असून येते कल्पना बोलायला लागतो काय मम्मा या सायलीने तुझ्यावर जादू केली आहे का. हे ऐकल्यानंतर कल्पना आणि प्रताप बोलायला लागतं की आता अश्विन तुझं खूप बस झालं कारण की घरामध्ये गणपती आहे आणि इंसानामध्ये तुझं मला इथे घरामध्ये नाटकं नको आहेत. आणि प्लीज अश्विन तुला हे पडत असेल तर ठीक आहे नाही तर तू ह्या प्रियाला या घरातनं घेऊन निघून जा. हे एक लक्षात ठेव ही तन्वी जे करते ना तुझं आयुष्य पुढे जाऊन बर्बाद करणार आहे. आता बोलायला लागतं की तू काय झालं तरी पण किती पण पैसे जमा करून या मुलीला या प्रियाला तू जेलमधनं जामीन मिळवून दिलीस पण तुला या घरावर अधिकार नाही आहे. तेव्हा अश्विन स्वतःचं तोंड उघडतो आणि तो बोलायला लागतो की काय झालं तरी पण या घरावर माझा अधिकार आहे आणि काय झालं तरी घर हे माझं आहे आणि या घरामध्ये माझी बायको राहणार. तेव्हा प्रताप बोलतो तुला कायद्याची भाषा समजत असेल तुझ्या कायद्याच्या भाषेत बोलूया. तो इथे प्रताप अश्विनला पेपर दाखवतो आणि बोलतो की या पेपरमध्ये बघ, या पेपरमध्ये तुला बघितल्यावर समजेल की या घरावर सायली आणि अर्जुनचा अधिकार आहे. थोडी प्रॉपर्टी अस्मिताच्या नावावर आहे आणि तुला मी हॉस्पिटल बांधायसाठी मदत केली होती. ते हॉस्पिटल तुझं आहे पण या घरावर तुझा काहीच हक्क नाही. मला माहित होतं की हे घर फोडण्यासाठी तुला तन्वी मदत करणार आहे आणि हे घर मोडण्यासाठी तुझी बायको सगळं करायला तयार आहे पण मी अजिबात हे होऊन देणार नाही. तर बोलायला लागतो हे घर अर्जुन सायलीचं आहे, सायली ही घर जोडणारी आहे आणि ही प्रिया ही घर तोडणारी आहे आणि जे ती वागली आहे ना त्यामुळे या घरामध्ये तिला आता अजिबात थारा नाही आहे. प्रताप सांगायला लागतो तू या घरामध्ये राहू शकतो पण तुझी बायको या घरात येऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर अश्विन चिडतो आणि बोलायला लागतो अश्विन अर्जुनला बोलायला लागतो हे सगळं तुझ्यामुळे आणि तुझ्या बायकोमुळे होते, लक्षात आलं ना तुझ्या. ऐकल्यानंतर सायली पेटून उठते आणि बोलते की हे सगळं
तुमच्या भावाला बोलू शकत नाही आणि हे सगळं ह्या प्रियामुळे झालेलं आहे. हे सगळं तुमच्या लाडक्या बायकोमुळे झाले आणि तेव्हा प्रताप बोलते हे बरोबर आहे. नंतर ते प्रताप आणि कल्पना बोलायला लागते की अश्विन तू तुझ्या बायकोला इकडनं घेऊन निघून जा. आता फक्त तन्वीकडे मार्ग उरलेला असतो तो फक्त रविराजांचा आणि ती विचार करायला लागते की मी आता रविराज म्हणजे माझ्या बापांकडे जाऊन राहीन. पण काही उपयोग होणार नसतो कारण की रविराजाने पण पाझर फुटणारा नसतो. आणि या सगळ्यामध्ये आता तन्वी चांगलीच अडकलेली आहे आणि आता पुढे काय होणार आहे आणि पुढे जाऊन आता तन्वीचं काय होणार आहे याचं पुढे पाहणे रंजकच होणार आहे.